नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अशा 3 चटण्या ज्या आहेत त्या बनवणार आहे आणि ह्या 3 चटण्या ज्या बनवणार आहे आपण ते जवस आणि कारळ आहे म्हणजे याला खुरसणीसुद्धा म्हणतात आणि तीळ या 3 चटण्या आपण बनवणार आहे आणि एकाच साहित्यात सर्व हे बनवणार आहेत. आणि आता यासाठी आपण जवस जे आहे ते कढईमध्ये मी भाजायला ठेवले आहेत. कढई गरम करायला ठेवली होती आणि त्यामध्ये आपण जवस जी आहे ती भाजून घेणार आहे. वाळलेली जी लाल मिरची आहे ती यामध्येच मी भाजायला घातली आहे आणि यामध्ये आपण तीळसुद्धा घालणार आहेत. 1 चमचाभर मी तीळ यामध्ये घालणार आहे. आणि हे ज्या जवस आहे हे खूप फायद्याचे आहे. यामध्ये आयर्न, प्रोटीन आणि व्हिटॅमिन B6 असते आणि यामुळे आपल्या पचनक्रियासुद्धा आणि पित्त कमी करण्यास जवस फायद्याचे ठरते. त्यासाठी आपण जवस हे जे आहारात घेतलं पाहिजे आणि आहारात घेतल्याने त्याने भूकसुद्धा वाढते. त्यामुळे आपण जवसाची अशी चटणी जी आहे ती आपल्या आहारात आपण घेऊ शकतो. तसं जवस जरी खाल्लं नाही गेलं तरी आपण ही चटणी जर केली तर ती आपण दररोज आहारात घेतली तरी ती आपल्याला फायदेशीर होते. म्हणून आपण ही जवसाची अशी चटणी करून ठेवायची आहे. यामध्ये मी तीळ घातली 1 चमचाभर. आता हे सर्व आपण असं भाजून घ्यायचे आहेत. छान असं आपण भाजून घ्यायचे. छान असा वास येईपर्यंत आपण हे जवस जे आहे ते अशी भाजून घ्यायची आहेत. बघू शकता आपलं जवस जे आहे असं तडतड उडायला लागलं की आपलं जवस हे भाजलं आहे हे लक्षात येतं. आणि आपण हे जे आहे एका डिशमध्ये काढून घेतले आणि हे साईडला ठेवणार आहे. ते थंड होईपर्यंत मी साईडला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण दुसरी चटणीसाठी तीळ जे आहे ती भाजून घेणार आहेत. तीळसुद्धा आपल्याला खूप फायदेशीर असतात आपल्या शरीराला आणि हे तीळ खाल्ल्याने आपल्या शरीराला इम्युनिटी आपली जर कमकुवत असते तर ती भरून निघते आणि कॅल्शियमसुद्धा वाढण्यास तिळापासून मदत होते. म्हणून आपण आहारात तिळाची चटणीसुद्धा खाल्लीच पाहिजे. यामध्ये मी थोडी शेंगदाणे घातले आणि लाल मिरचीसुद्धा आपण यामध्येच भाजून घेणार आहे. बघू शकता तीळसुद्धा आपण चांगले अशी भाजून घ्यायचे आहेत. तडतड असे उडेपर्यंत तीळ असे छान असे आपण भाजून घेणार आहेत. आणि खूप आपण सर्व ज्या चटण्या करणार आहेत ह्या सर्व आपल्याला फायदेशीर अशा आणि बहुगुणी अशा ह्या चटण्या आहेत ह्या आपण करणार आहे. आता ही तीळ जी आहे ही सुद्धा आपली भाजून झाली आहे. ही सुद्धा मी अशी डिशमध्ये काढून साईडला ठेवणार आहेत. ही सुद्धा आपण थंड होईपर्यंत दुसरी आपण चटणी करून घेणार आहे. तिसरी जी चटणी करणार आहे आपण ती जी करणार आहे ती कारळ्याची चटणी आणि आमच्याकडे हिला खुरसणीची चटणी असे म्हणले जाते. आम्ही हिला खुरसणीच म्हणतो. आता ही जी चटणी हे सुद्धा आपण खुरसणी आहेत ही सुद्धा आपण यामध्ये भाजून घेणार आहेत. ही खुरसणीची जी चटणी आपण बनवणार आहे ही खूप आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि वजन कमी करण्यास, जखम बरी होण्यास हिचा फायदा होतो आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी सुद्धा याची मदत होते. आता यामध्ये सुद्धा मी मिरच्या भाजून घेतल्या आहे. 6 ते 7 मिरची मी यामध्ये घालून घेतली आहे. बघू शकता तुम्ही. आणि मिरच्यासुद्धा यामध्ये आपण अशाच भाजून घेणार आहे. ही खुरसणी जी आहे ती सुद्धा आपण चांगली भाजून द्यायची. चांगला वास येईपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण ही जी खुरसणी आहे ही भाजून घेतली आहे. अशी तडतड उडेपर्यंत आपण छान अशी भाजून घेतली बघू शकता. आणि आता ही सुद्धा आपण एका डिशमध्ये साईडला काढून घेणार आहे. नंतर आता ह्या सर्व चटण्या ज्या आहेत त्या बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण ह्या सर्व चटण्या या भाजून घेतल्या आहेत आणि आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहेत. त्यासाठी आता आपण पहिली जवसाची चटणी जी आहे ती बनवून घेणार आहे. आपण ह्या ज्या चटण्या बनवणार आहेत यामध्ये जास्त काही साहित्य वापरणार नाही आहेत आणि एकदम सिंपल बनवणार आहेत जेणेकरून ह्या ज्या चटण्या आहेत या सर्व 15 दिवस तरी चांगल्या टिकल्या जातील. अशा प्रकारे आपण ह्या चटण्या ज्या आहेत त्या बनवणार आहे. आणि आता आपण सुरुवातीला आपण जेवढं बनवलेलं आहे म्हणजे आपण मिरच्या आणि जवस भाजून घेतलेली तीळ
तीळ पण त्यामध्ये आपण भाजून घेतलेले. आता हे जे आहे हे सुरुवातीला आपण हे दळून घेणार आहेत, लगेचच लसूण घालणार नाही आहे. लसूण लगेच घातला की त्यामध्ये चटणी जी आहे ती चिकट होते, म्हणून आपण लसूण नंतर न टाकणार आहे. आता हा लसूण घातला आहे आणि लगेच यामध्ये मीठ पण घालून घेणार आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपण आता हे मिक्सर दळून घेणार आहेत, बघू शकता. आणि या मिक्सरच्या भांड्याला लावून मी लगेच याचे दळून घेतले आणि ही चटणी आपली तयार झाली आहे. अशा प्रकारे आपली ही चटणी बघू शकता कशी मोकळी आणि सुटसुटीत अशी ही चटणी तयार झाली. आपल्याला चिकट अशी चटणी ही करायची नाही आहे, म्हणून आपण यामध्ये काही दुसरं साहित्य वापरलेलं नाही आहे. ही चटणी जास्त काळ टिकते म्हणून आपण ही साधी चटणी बनवली आहे. आता आपण लगेच आपण तिळाची चटणी बनवून घेणार आहे. आपण जी भाजलेली तिळ आहेत आणि मिरच्या आहेत त्या आपण यामध्ये दळून घेणार आहे. शेंगदाणे, थोडीशी शेंगदाणे घालायचे आणि नाही घातले तरी चालतं. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भाजू शकता, नाही तर नाही भाजले तरी चालतात शेंगदाणे. आता आपण ही सुद्धा असं दळून घेतली आणि यामध्ये सुद्धा आपण नंतरच लसूण घालणार आहे. लसूण आणि मीठ नंतर घालणार आहे. ही सुद्धा चटणी चिकट होते म्हणून आपण ही चटणी गोळे तयार होतात या चटणीचे, म्हणून आपण लसूण नंतर न टाकतोय. आधी त्याची बारीक पावडर करून घेतली आणि नंतर मग लसूण घातला आहे. आता मीठ घातलं आहे चवीनुसार. आता आपण हे मिक्सरला एकदा दळून घेतलं आहे, बघू शकता. अशा प्रकारे आपण हे दळून घेतले. ही चटणीसुद्धा अशी तयार झाली. ही सुद्धा मी वाटीमध्ये काढून घेणार. बघू शकता ही चटणीसुद्धा आपली किती छान अशी तयार झाली आणि खूप छान असा वास येतोय आपल्या या चटणीचा. तुम्ही ही चटणी जी मी बनवते या सर्व एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि यासाठी जास्त मेहनत लागत नाही. आता हे जे आहे हे कारळे म्हणजे खुरसणी आणि हे जे आहे हे आता आपण ही सुद्धा ह्याच प्रकारे आपण दळून घेणार आहे. या सर्व ज्या चटण्या आहेत या आपण लसूण टाकण्या अगोदरच दळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या बघू शकता. हे बघा आपली ही जी आहे खुरसणीसुद्धा आपली अशी दळून झाली. आणि आता यानंतर आपण यामध्ये सुद्धा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेणार आहेत, बघू शकता. आता ही जी चटणी आहे ती सुद्धा अशी तयार झाली. ही सुद्धा मी तुम्हाला वाटीत काढून दाखवते की ही सुद्धा किती छान अशी आपली चटणी तयार झाली आहे. बघू शकता किती सिंपल आणि इझी रेसिपी आहे आपल्या या चटण्यांची आणि यासाठी जास्त मेहनतसुद्धा लागत नाही आहे. अशा आपल्या बहुगुणी अशा तिन्ही चटण्या तयार झाल्या ज्या आपल्या शरीराला पोषक असतात, अशा चटण्या मी तयार केल्या आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.